हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। सकाळी उठले आणि मायरा आणि मी बाहेर येऊन बसले गॅलरीमधून। मायरा बाहेर रस्त्याकडे बघत होते। कुत्रे तिला खूप आवडतात, रोज भू भू करते, हंबा हंबा करते। खूप छान वातावरण झालं होतं, आभाळ आलं होतं, कारण पावसाचं वातावरण झालं होतं, त्यासाठी खूप छान वाटत होतं, थंडगार वातावरण झालं होतं। तर मायरा आणि मी बाहेर बसले। तर आज होता तो शनिवार होता आणि शनिवार म्हटलं की माझ्या नवऱ्याला आहे ते खूप सारा घरातलं काम असतं, म्हणजे त्यांना आवडतं घरातली साफसफाई करायला। गेल्या शनिवारी आहे तो आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो आणि ह्या शनिवारी आहे ते घरातली साफसफाई करू राहिलेत, कारण त्यांनी मला सांगितलेले एक शनिवार बाहेर फिरायला जायचं। बाहेर फिरायला म्हणजे माझा मुलगा जिथे राहतो तिथे जायचं, माझ्या बहिणीच्या गावी, आणि एक शनिवार आहे ते साफसफाई करायची। ते साफसफाई करत होते, चहा वगैरे झाला होता। मी आणि माझ्या मुलीला मायराला आम्ही दोघींनी मॅगी केली, कारण मॅगी खाल्ली आणि त्यांची पूर्ण साफसफाई चालली होती। तर किचनमध्ये बघा, तुम्ही पाहू शकता किचनमध्ये आहे ते उंदीर झालेले आहेत वॉशिंग मशीनच्या साईडला। म्हणजे वॉशिंग मशीनची तर मी साईडला कपडे ठेवत असते, त्या कपडे त्यातली एक एक कपडा घेऊन ते म्हणजे तिथं सगळं कुरतडून टाकलेलं आहे। 2-3 टी-शर्ट आहे ते त्यांचे कुरतडले। त्यांनी ठरवलं होतं आज पूर्ण घर आहे ते साफसफाई करायचे। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण घर आहे ते त्यांची साफसफाई करायला सुरुवात केली होती। बेडरूम आवरलं होतं, मी तुम्हाला बेडरूम दाखवते। बेडरूम एकदम फ्रेश केलं होतं, खूप छान काम करतात म्हणजे मिस्टर, एकदम साफसफाईने। किती बेडरूममधून हे दर 8 दिवसाला एवढा कचरा निघतो, कारण आम्ही मायले की दिवसभर आहे तो कुरकुरे काही खातो आणि शेजारीच टाकतो, त्यासाठी तो तेवढा कचरा होतो। तुम्ही पाहू शकता किती घाण निघते। वॉशिंग मशीनच्या शेजारी मी एक रॅक ठेवलेली आहे आणि तिथून कपडे घेऊन जातात उंदीर। तर सगळे आहे तो कचरा झाला होता। त्यांनी का ठरवलं तेही कारण सांगते, कारण की रात्री आहे ते मी 4-5 बटाटे किचनवरती ठेवले होते। तर तुम्ही पाहू शकता बटाटे घेऊन गेलेले आहेत, मी तुम्हाला बटाटे दाखवते। बटाटे घेऊन गेलेले आहेत उंदीर। तर त्यासाठी त्यांना असं वाटलं की घरात लहान मुलगी आहे आणि उंदीर कुठं कुठं नाही फिरत असं, त्यासाठी ठरवलं होतं आज औषध पण ठेवायचं, उंदीर कुठून येते ते पण पाहायचं आणि घरातली पूर्ण साफसफाई करायची। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण वॉशिंग मशीनच्या साईडला, म्हणजे इथं थोडंसं कचरा आहे आणि इथं मी शॉपचं बरंचसं सामान ठेवलेलं आहे। तर इथं थोडंसं कसं खूप गर्दी झालेली आहे, उंदरांना लपायला जागा आहे, त्यासाठी तिथं आहे सगळं कचरा नेऊन टाकलेला आहे। म्हणजे चपाती म्हणा, अजून घरातलं भाजीपाला वगैरे काही वरती जर ठेवलेला असेल तो म्हणा, भरपूर काही। शॉक म्हणजे एक की काल रात्री आम्ही दूध गरम करून ठेवलं होतं, तर दुधावरची साईसुद्धा घेऊन गेले उंदीर। तर इथंपर्यंत उंदरांनी त्रास दिला आहे, त्यासाठी त्यांनी ठरवलं होतं पूर्ण आज घराची साफसफाई करायची, पूर्ण क्लिनिक आज पूर्ण दिवस आहे ना साफसफाईत गेला तरी चालेल। तर तुम्ही पाहू शकता इकडे आहे ते मी मॅगी करत आहे, आम्ही आमच्या दोघींसाठीच केलेले आहे। तर हे आहे तर माझे तेलाचे रिकामे डब्बे, एवढ्या म्हणजे ते मला टाकून द्यायचेत, पण म्हटलं ह्याच्यापासून काहीतरी टाकावापासून टिकाऊ करायच्यात। मिस्टर टाकून देत होते, पण मी म्हटलं नका टाकू, मी काहीतरी करेन, घरी बसून मोबाईलवर ते बघून बघून मी काहीतरी करत राहते। किचनच्या खालचं सुद्धा त्यांनी सगळं घाण काढले, म्हणजे ज्या डब्यांची डब्बे हरवले, झाकणं आहेत असं त्यांनी तिथं टाकलेलं आहे। हे वॉशिंग मशीन पण ते म्हणले साफ करून देतो, रिकामी फिरत होती पूर्ण, म्हणजे क्लीन करायचं होतं त्यांना, रिकामी फिरवत होते ते पाणी टाकून। तर मग मी त्याच्यात 2-4 मायराचे जे कपडे होते ते टाकले आणि म्हणलं नंतर तिचे निरमा वगैरे टाकून नंतर वॉश करावं, पण रिकामी फिरती तर म्हणलं उंदरांनी जे कपडे घेऊन गेले होते मायराचे ते कपडे त्याच्यात वॉश करावं, म्हणून मी टाकले होते। मायरा मध्ये मध्ये करत होती मम्मा मम्मा मम्मा। कसं असतं, मी जर काम करत असली ना मायरा मम्मा मम्मा करते, तिचे बाबाचं काम करत असले तर ती बाबा बाबा करते। ती म्हणजे कोण बिझी असेल ना त्यांच्या मागे लागते। मी म्हटलं सगळंच आज लुक चेंज करावं थोडंसं, आता सगळं चेंज केलंय तर म्हटलं फ्रीज पण आपण तिथला उचलून थोडा साईडला ठेवावं, पण फ्रीज तिथं म्हणजे म्हणजे फ्रीजच्या खाली काहीच नव्हतं, फरशी वगैरे काहीच फुटलेली नव्हती, तिथून उंदरांना यायला काहीच जागा वगैरे काहीच नव्हती, त्यासाठी मिस्टर म्हटले फ्रीज आहे ते तिथंच राहू दे। तर तुम्ही पाहू शकता किचनवरचा पण पूर्ण राडा होता। आज त्यांनी मला म्हणजे काहीच करून द्यायचं नाही असं ठरवलं होतं। आठवड्यातून 1 दिवस फुल मला आराम पाहिजे होता, म्हणजे ते देतात 8 दिवस तर ते काम करतात, पण आठवड्यातला शनिवार आहे ते काम करतात आणि मला घरचं काम करतात आणि मला आहे ते घरच्या कामाला सुट्टी देतात। किचन वगैरे पण आवरून झालं होतं, सोफा पण छान असं आवरला, हॉल पण एकदम छान केला त्यांनी। हॉलमध्ये एवढं काही नव्हतं, पण हॉलमध्ये पण बरंच काही चेंज करायचं होतं। मी बटाट्याची भाजी आणि रोट्या केल्या,
कारण आज वातावरण खूप छान होतं. तुम्ही पाहू शकता 2-3 रोट्या करायला घेतल्या मी, पण त्यांना समजलं मी स्वयंपाक बनवते, तर ते आले आणि ते मला म्हटले की तू बाहेर जा, व्हिडिओ वगैरे काढ, पाऊस किती छान पडतोय ते बघ, पावसात एन्जॉय कर, मी आहे तो स्वयंपाक करतो. तर तुम्ही पाहू शकता स्वयंपाकसुद्धा माझे मिस्टर करू राहिलेत. असा नवरा मी म्हणते सगळ्यांना भेटावं. मी तर खूप 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 खुश आहे. पहा रोट्या करू राहिलेत ते. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो, आम्ही छान असं जेवण केलं आणि जेवण करताना मायरा खिडकीतून बाहेर पाहत होती. बाहेर पाऊस पडत होता. खूप छान जेवण केलं. भाजी पण खूप छान झाली होती. रोज रोज आपल्या हातून खाऊन आपल्याला कंटाळ येतो, तर कधीतरी दुसऱ्यांच्या हातातनी खायचं म्हटल्यानंतर आहे ना, माणूस कसं म्हणजे एक तरी अर्धी चपाती तरी जास्त जाते. छान असं पावसाच्या वातावरणात आम्ही झोपल्यानंतर 6 वाजता त्यांनी मला उठवलं, चहा वगैरे करून दिला आणि मला म्हटले की मी आता स्वयंपाकाची तयारी करतो. मी आजचा स्वयंपाक पण मीच करणार, तू वरती जा, खूप छान वातावरण झालेलं आहे, छान असा व्हिडिओ काढ, मस्त एन्जॉय कर. त्याच मायरा पण झोपली होती, तर त्यांनी मला वरती पाठवलं. तुम्ही पाहू शकता पुढे आहे ते जीसीपी आहे, तिथं छान असं मोठं ग्राउंड आहे, तिथं मुलं खेळतात सकाळ संध्याकाळ, लोक वर्कआउटला पण येतात. म्हणजे खूप मोठं ग्राउंड आहे. 4 राऊंड जर मारले तर कमीत कमी 2 किलोमीटर होतं. तर तुम्ही पाहू शकता किती छान आहे. आणि हे झाड कशाचं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा, कारण हे झाड आहे ते माझ्या घरापुढे आहे. खूप छान लाल लाल फुलं आहेत, पूर्ण झाड आहे ते भरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतं, खूप म्हणजे खूप. आणि इकडे आहे ते माझ्या घराच्या वरती हे आहे ते अशोकाची झाड आहेत. हे तर मला माहिती आहे ते पूर्ण माझ्या घराच्या वरनं म्हणजे टेरेसवरून दिसतं. तर तुम्ही पाहू शकता मी वरती टेरेसवरून हे सगळं व्हिडिओ शूट करत आहे. म्हणजे पूर्ण ग्राउंड वगैरे दिसतं आणि मी आहे ते रस्त्याच्या कडेला राहिला आहे. आजूबाजूला सगळे ते झाडं आहेत. खूप छान रोमॅन्टिक वातावरण आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे माझ्या घराच्या समोरचा रस्ता आहे, तो मी घेतलेला आहे वरून टेरेसवरून. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.